तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन, खिशात 50-50 ग्रॅम ड्रग्सची पावडर टाकून खोट्या केसमध्ये अडकवेन अशी उघड धमकी एका विद्यार्थ्याला देणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी या पोलिसाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिलेत। नीट पेपर फुटी आणि निदर्शनादरम्यान पोलिसांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या व्हिडिओचा उल्लेख करत पोलिसांकडे ड्रग्ज मिळतात का असा थेट सवाल करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। तर विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलाय। आंदोलनात पुन्हा दिसल्यास 50 ग्रॅम पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी पोलीस अधिकारी देत आहेत। या व्हिडिओची पुष्टी झालेली नसून पोलिसांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये। व्हिडिओमध्ये एका पोलिसाचा क्लिप दाखवण्यात आलाय, ज्यामध्ये तो तरुण मुलांना धमकी देताना दिसतोय की या परिसरात पुन्हा दिसला तर खिशात 50-50 ग्रॅम पावडर टाकेन। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। भविष्यातील आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय। तो अधिकारी असंही म्हणताना ऐकू येतोय की माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही, तुम्ही लोक आमच्यासाठी त्रास निर्माण करत आहात। पोलिसांकडून तरुणांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला जातोय। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। या व्हिडिओचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की पोलीस त्या मुलांना धमकी देतात की खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन, म्हणजे पोलिसांकडे आता पावडर ड्रग्ज पण मिळायला लागलीये का? पोलीस ड्रग्जचे एजंट किंवा ड्रग्ज सप्लायर आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। या व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यासंबंधित परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलंय। मुंबई पोलिसांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असून तथ्यांची पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त ऑपरेशन्स अकबर पठाण यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलंय। व्हिडिओमध्ये दिसलेल्या अधिकाऱ्याची ओळख किंवा आरोपानुसार वक्तव्य केली गेली होती की नाही याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केलेली नाही। पुढील कारवाई चौकशीच्या निकषांवर अवलंबून असेल, असं पोलिसांनी म्हटलंय। समझे घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए नहीं। तुम लोग को